जनरली आता ते कोविडमध्ये असल्यामुळे आपण जे कॅप मास्क वापरत होतो डिस्पोजेबल, त्याच्यापेक्षा हे नेहमीच चांगले असतात. आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, मी आज तुम्हाला सांगणार आहे सक्शन मशीन आणि सक्शनची ही ट्यूब. ही आपल्याला नेहमीच ओटीमध्ये लागते. आधी आपण वेगळं असं ट्यूब वापरत होतो, पण आजकाल हे डिस्पोजेबल अशी ट्यूब येत असते. ही डिस्पोजेबल ट्यूब यूज अँड थ्रो असते, आपण हिला परत वापरू शकत नाही. हे याचं हँडल आहे, सक्शन हँडल. हे इथनं डिटॅच होतं आणि हे सक्शन हँडल आहे आणि हे कनेक्टर आहे. ह्याला कनेक्टर म्हणतात. हे याला आपल्याला मशीनला अटॅच करायला लागतं. हा जो पोर्शन आहे हा डॉक्टरचा पोर्शन आहे. याचा सिस्टरशी काहीही एक संबंध नाही. हा फक्त डॉक्टर्स वापरतील आणि डॉक्टर्सला ऑपरेट करत असताना जे असिस्टंट आहेत ते वापरतील, कारण ह्याच्यानी सक्शन करायचं असतं. कधी कधी आपल्याला जे छोट्या होलमधनं सक्शन करायचं असतं किंवा कॉर्नरमधनं सक्शन करायचं असतं, तर आपण जनरली हे वापरतो. मी सीझर वगैरे करायचं असेल तर याला मी काढून टाकते आणि डायरेक्ट हे वापरतं, कारण क्लॉट्स जे आहे याच्यात पुष्कळदा अटकतात. म्हणून मी डायरेक्ट हे सीझर वगैरे करतो जेव्हा तेव्हा हे वापरत असते. तुमचा संबंध याच्यासोबत आहे. तुम्हाला काय करायचं, हे आहे ना या साईडला इथे फिट करून टाकायचं आहे. ही सक्शनची मशीन आहे. तुम्ही जवळून बघाल तर इथे लिहिलेलं आहे व्हॅक्यूम. प्रत्येक बर्नीवर लिहिलेलं असतं व्हॅक्यूम युनिट. हे काम कसं करतं, व्हॅक्यूम इफेक्टने काम करतं. आता व्हॅक्यूम इफेक्ट येतो जेव्हा आपण सुरू करतो, ह्याच्यात एक व्हॅक्यूम सर्किट तयार होतं. ही बर्नी भरली की ह्याच्यातनं हे नेक्स्ट बर्नीमध्ये चाललं जातं. एक बर्नी भरली की जे मटेरियल आपण सक केले दुसऱ्या बर्नीत ॲटोमॅटिकली चाललं जातं. आणि सक्शन असतं, इथे मीटर आहे. सक्शन आपण किती पॉवरनी यूज करतो हे आपल्याला इथे हे मीटर दाखवतं. तर आपण सक्शन करूया. इथे 2 नॉब असतात. हे ऑनचं आहे, हे ऑफचं आहे. ह्याला आपल्याला हात लावायचा नाही आहे. ह्याच्याकडे लक्षच देऊ नका तुम्ही. जस्ट ऑन अँड ऑफ करा. ऑन करायचं, इथे सक्शन करायचं. आता हे सक्शन सुरू झालं, दिसते तुम्हाला सक्शन होत असताना. आणि बंद करा म्हटलं की हे बंद करून द्यायचं. तुम्ही ह्या नॉबला काही हात लावायचा नाही. ह्या नॉबला हात लावलं की पुन्हा कन्फ्युजन होतं. कारण आता मी या नॉबबद्दल तुम्हाला सांगतच नाही, कारण हा नॉब बिलकुल हात नाही लावायचा. जस्ट ऑन करा, सक्शन करा आणि ऑफ करा. हे इतकं सोपी आहे. हा कनेक्टर या ठिकाणी लावायचा नाही, इथे फिट करायचा नाही. हे कनेक्टर असतं, हेच इथे फिट झालं पाहिजे आणि प्रॉपरली फिट करायचं आहे. त्याला आपण रोटेट करून याला असं प्रॉपरली फिट करायचं आहे, तरच सक्शन होतं. कारण माहिती आहे का, डॉक्टर्स लोक जेव्हा ब्लिडिंग होत असतं तेव्हा टेन्शनमध्ये असतात आणि तुमचं सक्शन जर बरोबर झालं नाही व्यवस्थित त्या काळामध्ये आणि तुमचं हे बरोबर बावन तुम्ही केलं तर तुम्हाला खूप ऐकायला मिळतात चांगले शब्द. तर ते चांगले शब्द तुम्हाला ऐकायला मिळू नये म्हणून लक्षात ठेवायचं की हा हँडल जो आहे हा डॉक्टरांचा हँडल आहे. याच्याशी तुमचा काही एक संबंध नाही. हे कनेक्टर आहे, हे कनेक्टर लावायचं. जुन्या मशिनी ज्या होत्या, जुन्या मशिनीला आम्ही मोठे पाईप्स होते, ते पाईप्स आम्ही तिथे अटॅच करायचो आणि तो एकच पाईप रिसर्कल व्हायचा ऑटोक्लेव्ह करून. पण आता हे सगळं डिस्पोजेबल मटेरियल आल्यामुळे आपल्याला एकच आपण यूज अँड थ्रो परत आपण ह्याला वापरत नाही. आणि सांगायचं म्हणजे तुम्ही ही इतकी सोपी प्रोसिजर लक्षात ठेवायची. ऑन अँड ऑफ आणि हे कनेक्टर इथे लावायचं. हे सगळे ऑलरेडी फिटेड आहे तिथे. त्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे, ह्याचं झाकण असं निघतं. ही बर्नी आहे अशी काढायची. ह्याचं झाकण असं गोल गोल निघतं. हे निघालं. आता हे ड्रेन मटेरियल आहे, हे तुम्ही फेकून द्या. ही बर्नी व्यवस्थित धुवून घ्या आणि बर्नी परत तुम्ही इथे प्रॉपरली असं लावून घ्या. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला की नाही, ह्या न्यूवाल्या मशीनमध्ये इथे आपल्याला प्रॉपरली इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे
स्टरलायझिंग अँड क्लिनिंग, अवॉइड ॲडेसिव्ह क्लीनर्स, यूज बॅक्टेरिसाइड्स इन रिकमेंडेड स्ट्रेंथ. म्हणजे बेटाडीन थोडंसं घेऊन वगैरे आपण याला धुवू शकतो. आणि लीव लीड इन द जार्ज, हे बरोबर व्यवस्थित पक्क व्यवस्थित लावायचं आणि याला क्लीन करून घ्यायचं. डू नॉट कीप सॅव्हलॉन फॉर प्रोलॉंग पिरियड, ह्याच्यामध्ये सॅव्हलॉन वगैरे आपण जास्त ठेवायचं नाही सॅव्हलॉननी जर क्लीन करायचं असेल तर. या ठिकाणी आपल्याला इथे पूर्ण ml लिहिलेले दिसतात. म्हणजे आपण जर सक्शन केलं तर किती सक्शन मटेरियल आपण इथे सक केलं आहे तिथे लिहिलेलं 250, 500, 750, 1000 तर हे 2000 पर्यंत या ठिकाणी दिलेलं आहे. तर ही खूप चांगली मशीन आहे अशी हे, आणि इतकी वापरायला सोपी आहे, याच्यात कन्फ्युजन काहीच नाही आहे. व्यवस्थित फिट करा, सक्शन ट्यूब अटॅच करा. फक्त या कनेक्टरकडे लक्ष द्या. हे कनेक्टर आजकाल प्रत्येक ड्रेन बॅग, ॲब्डॉमिनल ड्रेनेज सगळीकडे कनेक्टर असतात. ह्या कनेक्टरचं तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे. ह्यालाच पकडायचं आहे आणि तुम्हाला जोडायचं, बाकी काही करायचं नाही आहे. अननेसेसरी ओटीमध्ये कन्फ्युजन करू नका. डॉक्टर लोकांना टेन्शन देऊ नका. डॉक्टर लोकांचे चांगले चांगले शब्द अजिबात ऐकायची गरज नाही, कारण हा हँडलशी तुमचा काही संबंध नाही आहे. तर हे झालं आज सक्शन मशीनच्या बद्दल. कशी वापरायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लाईक करा, शेअर करायला बिलकुल विसरू नका. सबस्क्राईब करा आणि कमेंट्स लिहा, प्रश्न विचारा, म्हणजे कळतं मला की तुम्ही अभ्यास करत आहात. धन्यवाद.